तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल सोयावडीची भाजी. जे सोयावडीची भाजी खात नाही ते सुद्धा मागून मागून खाईल इतकी भारी बनली आहे. एक वेळ या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघाल. त्यासाठी सोयावडीला गरम पाण्यामध्ये ॲटलिस्ट 10 to 15 मिनिट्स भिजत घालायचे. त्यानंतर 2 कांद्याला छान स्लाइस मध्ये कट करून घ्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये 3 चमच तेल घालून घ्यायचं आहे. आपल्याला कांद्याला लाईट ब्राऊन कलरनी तळून घ्यायचं आहे. तुम्ही थोड्या तेलात पण माझ्यासारखं तळून घेऊ शकता किंवा जास्त तेल टाकून पण छान लाईट ब्राऊन तळून घ्यायचं आहे. हे बघू शकता छान लाईट ब्राऊन कलरचे झालेले आहे कांदे. या कांद्याची ग्रेव्ही खूप छान लागते, तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. आता याचं तेल बाजूला करून याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता मस्त बारीक झालेला आहे. आता आपण आलं लसणला छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. सोयावडी छान भिजलेल्या आहे. आता आपण त्यातलं पाणी पूर्णपणे दाबून दाबून काढून घेऊया. त्यात बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे. मग मी त्या सोयावडींना थोडंसं चॉप करून घेते. ती एक वडी खूप मोठी वाटते, खाताना त्रास जातो, त्यामुळे मी त्याला कट करून घेत असते. एका वडीचे ॲटलिस्ट 2 ते 3 भाग करून घ्यायचे, जास्त नाही. मग एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि मग त्यामध्ये सगळ्या सोयावड्या टाकून द्यायच्या. त्यावर हळद, तिखट, जिरं पूड, मीठ सगळं काही घालायचं आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. हे बघू शकता मसाला पूर्ण वड्यांना छान कोट झालेला आहे आणि थोडी क्रिस्पी पण झालेल्या आहेत वड्या. कढईत तेल घालून त्यात मोहरी टाकून मोहरीला छान तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यात जिरं घालायचं. जिरं तडतडल्यावर त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. त्याला छान थोडंसं भाजून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची. कांद्याला छान परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यात एका टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची. टोमॅटोला छान भाजून घ्यायचं. टोमॅटो व्यवस्थित त्यात मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचे. धने जिरं पूड, हळद, तिखट, मीठ. मसाला छान भाजून झाला की त्यात सोयावड्या टाकून द्यायच्या आणि मसाला सोयावड्यांना छान कोट करून घ्यायचा. मसाला छान कोट झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. मग त्यावर मी थोडा भुना मसाला टाकलाय. हा मसाला मी घरी बनवलाय. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. खूप टेस्टी असतो तो मसाला. कुठल्या पण भाजीत आपण घालू शकतो. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी करून घ्यायची, जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तशी. त्यामध्ये थोडं जास्त पाणी घालावं लागतं कारण सोयावडी पाणी शोषून घेतं. तर रेडी आहे आपली झणझणीत अशी ढाबा स्टाईल सोयावडीची भाजी. या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा, एकदम छान होते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.